आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. बनावट गुन्हा दाखल करून पोलिसांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झालाय. यामध्ये फिर्यादीच आरोपी निघालाय. 2 इसम वाहनामध्ये बसले. एकानं गावठी कट्ट्याचा धाक दाखवला तर दुसऱ्यानं नाकाला रुमाल लावून बेशुद्ध करत वाहनातील लाखो रुपयांच्या शेतीच्या औषधांची लूट करत जबरी चोरी झाल्याचा गुन्हा चालक दीपक कदम यांनी दाखल केला होता. मात्र घारगाव पोलिसांनी प्रकरणाच्या मुळाशी जात सखोल चौकशी करत फिर्यादीच आरोपी असल्याचं उघड केलंय. तर या तपासाबाबत घारगाव पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दीपक किसन कदम हा त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक MH42 AQ 8078 हिच्यामध्ये शेतीची खतं आणि औषधं घेऊन पुण्याकडून नाशिकच्या दिशेनं चालला होता. तो पुणे जिल्ह्यातील चाळकवाडी टोलनाक्यावर आला असता 2 प्रवासी इसम त्यांच्या वाहनात बसले आणि ते संगमनेर तालुक्यातील माहुली घाटामध्ये पहाटे 3:30च्या दरम्यान आले असता एकानं बाथरूमसाठी वाहन थांबवण्यास सांगितलं. त्याचवेळी दुसऱ्यानं त्याच्याकडील गावठी कट्टा काढून कमरेला लावला आणि दुसऱ्यानं रुमाल नाकाला लावून बेशुद्ध केलं. त्यानंतर सकाळी 7:30 वाजता त्याला शुद्ध आले असता त्यानं मालकाला दूरध्वनीवरून माहिती दिली आणि आळेफाटा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. मात्र सदर घटना घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळं गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात वर्ग झाला होता. घारगाव पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत घडलेली घटना उघडकीस आणली. याबाबत घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाने यांनी सविस्तर माहिती दिली आहे. घारगाव पोलीस स्टेशनला एक गुन्हा रजिस्टर नंबर 36/25 भारतीय न्याय संहिता कलम 309, 248, 316 आणि 316(4) तसेच आर्म ॲक्ट 325 अग्निशस्त्र संबंधीचा असा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यातील फिर्यादी जे आहेत दीपक किसन कदम यांनी फिर्याद दिली होती दिनांक 31/1/25 रोजी. अशी घटना घडली आहे की त्या घटनेत त्यांनी आज सांगितलं आहे की आम्ही काही औषधं जे शेतीच्या कामासाठी वापरली जातात, पिकांसाठी वापरली जातात, ती एका ट्रकमध्ये भरून, एका गाडीमध्ये भरून आम्ही पुणेकडून नाशिककडे चाललो होतो. तिकडे नाशिककडे जात असताना हे चाळकवाडी टोलनाका जो आहे त्या ठिकाणी 2 प्रवासी बसले, 3 प्रवासी, आणि त्या प्रवाशांनी गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर त्यांनी त्यांच्या कमरेला जो काही गावठी कट्टा म्हणजे पिस्तल लावलेलं होतं त्या पिस्तलचा धाक दाखवला आणि त्यांच्या खिशातील पांढरा रुमाल त्यांच्या नाकाला लावून बेशुद्ध केलं. त्याच्यानंतर गाडीतील औषधं ही चोरीस गेलेली आहेत अशा सविस्तर मजकुराची त्यांनी फिर्याद दिलेली होती. आणि सदरचा गुन्हा आम्ही रजिस्ट्री दाखल करण्यापूर्वी सदरचा गुन्हा हा आम्हाला आळेफाटा पोलीस स्टेशन येथून 0 नंबरने दाखल होऊन तपास कमी प्राप्त झाला होता. सदरचा गुन्ह्याचा तपास आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दाभाडे साहेब यांना दिलेला होता. त्यांनी सदर गुन्ह्याचा सखोल आणि तांत्रिकदृष्ट्या तपास केला. सदर तपासात त्यांनी यातील फिर्यादी तसेच त्यातील ट्रक मालक अशांचे मोबाईल फोन प्राप्त करून त्यांचे ते तांत्रिक विश्लेषण केले. तसेच वेगवेगळ्या टोलनाक्यावर जाऊन टोलनाक्यांचं जे वाहने तिथून पास झालेले त्यांचे नंबर त्यांनी तिथलं चित्रीकरण तपास कामी प्राप्त केले आणि सविस्तर सखोल तपास करून तपासाअंती असं निदर्शनास आलं की सदर फिर्यादीने दिलेली फिर्याद ही दिलेली घटना फिर्यादीमधील तो प्रकार काही घडलेलाच नाही. जो प्रकार घडला तो येथील फिर्यादी यांनी हा बनाव रचलेला होता. हा मालाचा त्याला अपार करून स्वतःचा फायदा करून घ्यायचा होता असं एकंदरीत तपासात निष्पन्न झालेलं आहे. आम्ही येथील 4 आरोपितांना सहभाग असल्याचं प्राथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे. 4 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि अटक करून माननीय न्यायालयापुढे त्यांना हजर केलं. न्यायालयाने त्यांची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश बोला साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलवर्मे साहेब तसेच आमचे संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुणाल सोनवणे साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दाभाडे साहेब करीत आहेत. कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी तपास हातात येताच तपासाची चक्र वेगानं फिरवत साईदास रघुनाथ गाडेकर वय वर्ष 27, हल्ली राहणार रोहकल चाकण तालुका खेड जिल्हा पुणे, मूळचा राहणार निमगाव निघोज तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर, दीपक किसन कदम वय वर्ष 42 राहणार वाडा राजगुरुनगर, तेजस प्रकाश कहाणे वय वर्ष 21 राहणार वाडा राजगुरुनगर, नवनाथ दादाभाऊ शिंदे वय वर्ष 28 राहणार रोहकल चाकण तालुका खेड या चौघांना ताब्यात घेतला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तर त्यांच्या ताब्यातील एक वाहन, 5 मोबाईल, 5,72,214 रुपये किमतीची खतं औषधं असा एकूण 15,12,214 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय. तर आरोपींना संगमनेर न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली गेली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, हवालदार एकनाथ खाडे, चांगदेव नेहे, सुभाष बोडके, प्रमोद गाडेकर यांनी केली आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे करतायत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.